उदाहरणार्थ त्यांची मागणी त्या हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भात होती, सातारा किंवा मुंबईच्या गॅझेटर संदर्भात होती. त्याचा आम्ही आज आढावा घेतलाय. बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दलही चर्चा केली आम्ही आज. आता वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. प्रामुख्यानं हैदराबाद गॅझेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने त्यांना, पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज. त्यामुळे ते त्या गॅझेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील. कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे माननीय शिंदे समितीला आपण आता मुदतवाढ देतो. अन्य काही ज्या विशेष करून मध्ये सरकारी नोकरी देण्यासंदर्भात त्यांची एक मागणी द्याव्यात. फक्त आता बहुतेक सर्वच उमेदवारांना जे मृत पावलेली जी त्या ठिकाणी जी मंडळी होती, तर आता मला वाटतं फक्त 9 लोकांची नोकरीची जी नोकरी देण्याची अद्याप बाकी आहे, तर त्या सुद्धा एसटी महामंडळामध्ये द्यायचा निर्णय झाला होता. तर तो सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करून त्या सगळ्या 9 लोकांना नोकरी देण्यात येतील. सानुग्रह अनुदान द्यायच्या बाबतीमध्ये ते सानुग्रह अनुदान देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं प्रामुख्यानं हे जे प्रमुख मागणी ज्या संदर्भात त्यांची जी आज लढाई सुरू आहे किंवा त्यांनी त्या बाबतीमध्ये सरकारकडे जी मागणी केलेली आहे, आज पहिलीच मीटिंग होती, आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे. लगेच आम्ही त्या संदर्भात पुन्हा एकदा बसणार आहोत. सर्वांची भूमिका सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तर यापूर्वीच या बाबतीमध्ये विशेष पुढाकार घेऊन 16% आपण स्वतः आरक्षण दिलं होतं. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुर्दैवानं ते आरक्षण गेलं की टिकवण्यामध्ये त्या महाविकास आघाडीला अपयश आलं. पण पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर 10% आरक्षण द्यायचा निर्णय झाला आणि अद्याप ते आरक्षण आता मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे. कुठल्या प्रकारची त्या आरक्षणासंदर्भात सुद्धा आवश्यक वाटलेस तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आपल्याला, तर ती आपण शासन करतोच आहे. परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाची कुठली भूमिका नकारात्मक नाही आहे. शेवटी कायद्याच्या सगळ्या चौकटीत बसून ते आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून ती सकारात्मक चर्चा आमच्या या पहिल्याच उपसमितीच्या बैठकीमध्ये झाली. नाही, आता आमची पहिलीच बैठक होती, कारण आता विधी व न्याय खात्याचे अधिकारी सगळेच होते. आम्ही त्यांना या सगळ्याच विषयाबद्दल सगळे बारकावे तपासायला सांगितलेले आहे. जे काही विशेष करून जो एक महत्वाचा मुद्दा होता की व्हॅलिडेशन करण्याबद्दल आता मला वाटतं ACBC आहे किंवा EWS आता मुद्दा राहिला नाही, परंतु ज्या काही व्हॅलिडेशनमुळं मुलांचे ऍडमिशन थांबलेले आहेत, तर त्यांना किमान आता 6 महिने मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची शिफारस आज आमच्या समितीने केलेली आहे. नाही, असं की जरांगे पाटलांच्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाहीये, कारण अद्यापही त्यांची सरकारबरोबर बोलण्याची त्यांची तयारी आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे, विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणा बाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे, कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आहेत, तर तो त्या समितीला मुदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे.